ही हजारो जी प्रतिज्ञापत्र आपल्याला दिसत आहेत ही आहेत महाराष्ट्रातल्या माळशिरस मतदारसंघातल्या मतदारांची, जी सगळी निवडणूक आयोगाकडे खरं तर दिली जाणार आहेत। कारण मार्केटवाडी गावातून एक आंदोलन चालू झालेलं होतं ईव्हीएमच्या विरोधात, आणि त्याच मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर माझ्यासोबत आहेत, जे दिल्लीमध्ये आलेले आहेत। ही कधी दिली जाणार आहेत निवडणूक आयोगाकडे सगळे ॲफिडेव्हिट्स, आणि तुम्ही आंदोलन देखील जंतर मंतरवर करणार आहात 25 तारखेला, त्याचं स्वरूप नेमकं कसं असेल, कोण कोण सहभागी होईल? मी उद्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे राजीव कुमार जे चीफ आहेत त्यांना भेटणार आहोत, की ज्या ठिकाणी मला 300 मतदान दाखवलेलं आहे आणि हजारो लोकांनी त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट करून दिलेलं आहे। ज्या बूथवरती मला 500 मतदान दाखवलेलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी 1000 लोकांनी हातवरती करून मला मतदान केलेलं आहे, प्रतिज्ञापत्र करून केलेलं आहे। मग हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स तुमच्या मशीनमध्ये आणि प्रत्यक्षामध्ये काय, हे इलेक्शन कमिशननं दाखवलं पाहिजे। आणि ही हिंमत, ही ताकद इलेक्शन कमिशनच्या अंगामध्ये असली पाहिजे। आणि जर इलेक्शन कमिशन फक्त बघायचीच भूमिका घेत असेल तर आम्ही या माध्यमामधून पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत। इलेक्शन कमिशनशी उद्या चर्चा होईल, काय म्हणतायत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। जर त्याने आमच्या शंकेचं निरसन केलं, ते महाराष्ट्रामध्ये येऊन ज्या ज्या गावाने ॲफिडेव्हिट केले त्याच्यामध्ये मॉकपोल घेत असतील, त्या ठिकाणी ट्रायल वोटिंग घेत असतील तर त्यांचं स्वागत करू। आणि जर असं नाही केलं तर 25 तारखेला जंतर मंतरवरती इलेक्शन स्थापना दिवस आहे आणि तो फार महत्त्वपूर्ण आहे। ही देशाची लोकशाही ठेवणारा तो दिवस आहे, आणि तोच जर बिघडला, त्याची स्वास्थ्य बिघडलं तर मात्र या देशाचं स्वास्थ्य बिघडेल, हुकुमशाहीकडं आपला देश अराजकतेकडे जाईल। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ते चांगलं राहावं म्हणून एक दिवसाचं 25 तारखेला आम्ही त्या ठिकाणी सत्याग्रह करू किंवा आंदोलन करू। आणखी 2 प्रश्न आहेत। आज तुम्ही खासदार संजय राऊत यांची भेट घेतली, त्यांनी असं सांगितलं की अधिवेशन काळात पुन्हा एक आंदोलन होणार आहे, त्याबद्दल सांगा। आणि आत्ता तुम्ही भेटीगाठी कोणाच्या घेणार आहे का दिल्लीमध्ये? आता दिल्लीमध्ये आम्ही केजरीवाल साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करतोय, राहुलजींना भेटण्याचा प्रयत्न करतोय, अजून तेजस्विनी यादव आहेत, मनोजजी झाना थोड्या वेळानं भेटणार आहोत। असे अनेक लोक आहेत की जे या ह्यानं बाधित झालेले आहेत ईव्हीएमच्या माध्यमातून। गेल्या वेळेला बिहारसारखं राज्य या ईव्हीएमच्या माध्यमातून घालवण्यात आलं, पुन्हा लोकसभेला तोच प्रकार करण्यात आला। आणि मग ह्या सगळ्यांची मिळून ताकद एकत्र करून ही लढाई झाली पाहिजे। आणि अशा पद्धतीनं देशद्रोही पद्धतीनं सत्तेवरती येणं हे लोकशाहीसाठी चांगलं नाही, आणि आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, नातवांसाठी ही अतिशय घातक गोष्ट आहे। त्यासाठी मी काम करतोय, सगळ्यांना भेटणार आहे आणि भेटत राहीन प्रत्येक वेळेला। दुसरं आंदोलन परत कधी होऊ शकतं? आणि ते पुढचं महिन्याचं सेशन दिल्लीचं असेल त्यावेळेला सगळ्याशी चर्चा करून त्या ठिकाणी मोठं आंदोलन या देशामधलं उभं राहील। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।